सध्या संपूर्ण खेड शहरामध्ये नळ पाणी योजनेचं काम सुरू असताना आता अशातच एक धक्कादायक बातमी समोर येते। एबीसीमीचं जे भूमिगत विद्युत वाहिनीचे जे काम आहे या कामाचा त्रास आता स्थानिक नागरिकांसह स्थानिक ठेकेदारांना होण्याचं आपल्याला पाहायला भेटतं। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या ह्या भूमिगत विद्युत वाहिन्या ज्या गेलेल्या आहेत त्या अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये या ठिकाणी आहेत। मुळात ह्या विद्युत वाहिन्यांचं काम कशा प्रकारे आहे कोणताही रोडमॅप या ठिकाणी स्थानिक ठेकेदारांकडे नाही आहेत। या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख कुंदनजी सातपुते या ठिकाणी आहेत। काय सांगाल नेमकं काय प्रकरण आहे हे आणि ह्या प्रकरणाचा त्रास नगरपालिकेला थेट कशा प्रकारे होतो? आत्ता जर आपण पाहिलं गेलं तर ज्या वेळेला MSEBनी या ठिकाणी भूमिगत जी केबल अंतरली होती नवीन योजनेमध्ये तर ती पूर्णतः 3 फुटाच्या खाली असायला पाहिजे होती, परंतु आत्ता ज्यावेळेला आम्ही नळ पाणी योजनेचं काम चालू आहे तर त्यावेळेला बघतोय तर या भागामध्ये कमीत कमी 8 इंच, काही ठिकाणी 7 इंच, काही ठिकाणी 1 फुटावर अशी केबल अंतरलेली आहे। आणि ह्या संपूर्ण फिडरच्या केबल आहेत, म्हणजे मेन जो फिडरला जातो ती लाईन आहे ही धोकादायक आहे। या ठिकाणी आत्ता ज्यावेळेला JCB लागला त्यावेळेला तिथं स्पार्किंग झालं आहे। अशा पद्धतीचं काही भागामध्ये आम्हाला वारंवार हा त्रास MSEBच्या माध्यमातून सहन करायला लागतो आहे, परंतु त्यामुळं ह्या योजनेचं काम करत असताना काही ठिकाणी थांबावं लागतं आहे। त्यांच्याकडनं कोणतीही यंत्रणा आम्हाला या ठिकाणी मिळत नाही, परंतु ज्या कोणी ह्या केबलचं अंडरग्राऊंड केबलचं काम केलं आहे त्या ठेकेदाराची चौकशी व्हावी। त्यांनी कशा पद्धतीने काम केलं, त्यावेळेला असणाऱ्या अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने बिलं काढली आणि ती का काढून दिली त्याची पूर्णतः चौकशी ही झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा नक्कीच करू। खेड नगरपालिकेचे नळपाणी योजनेचं कामं सुरू आहेत आणि अशातच तुम्हाला देखील या कामाचा फटका बसतो। नेमकं काय कशा प्रकारे फटका बसतोय? कारण एक 3.5 फुटापर्यंत त्यांना पाईपलाईन टाकण्याचे आदेश देखील आहेत, पण इथं तीच परिस्थिती नाही आहे। यावरती कशा प्रकारे तुमचा आक्षेप असणार आहे? आत्ता पूर्णपणे ज्यावेळेला आपण शहरामध्ये ज्यावेळेला पाईपलाईन टाकले त्या काही भागामध्ये कातळ भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांना 3 फुटाची पाईपलाईन टाकण्याचं खोदाई करून पाईपलाईन टाकण्याचे आदेशसुद्धा आपण दिलेत। त्या पद्धतीनंच काम चालू आहे, परंतु ह्या ठिकाणी ज्यावेळेला आलेला आहे त्यावेळेला हा मेन भाग आहे शहरातला की जिथं सगळे फिडर ह्या फिडरच्या ज्या केबल आहेत त्या ह्या रोडवरनं जात आहेत। या ठिकाणी जर कुणाचं जर वैयक्तिक काम चालू असतं तर त्यांना कळलं पण नसतं आणि तिथं कुठेतरी अपघात होण्याची शक्यता होती। या ठिकाणी JCBच्या इथं ज्यावेळेला बूम लागला त्यावेळेला इथं स्पार्क झालं आहे। हे ज्यावेळेला वायर तुटले त्यावेळेला इथल्या अधिकाऱ्यांनी त्याचे पैसे भरून घेतलेत। हा हलगर्जीपणा हा MSEB वाल्यांचा आहे आणि त्याचा भुर्दंड हा इथल्या जो काम करणाऱ्या ठेकेदाराला करायला लागतो। नक्कीच आपण बघितलं की सध्या परिस्थितीमध्ये इथलं काम सुरू आहे आणि अशातच जे नियम जे मांडले आहेत या नियमाची पायमल्ली MSEBकडनं होते का असा संतप्त सवाल आता ठेक इथल्या स्थानिक नागरिकांनी केला। तुम्ही जर बघितलं तर जो 3 फुटाचा जो विषय आहे तो विषय ह्या ठिकाणी नमूद करण्यात येतो, कारण ही जी विद्युत वाहिनी आहे ही जिवंत आहे। याच्यामध्ये अजूनही इलेक्ट्रिसिटीचा प्रवाह या ठिकाणी जोडलेला आहे। खरं तर भरणा असेल, खेड असेल, या संपूर्ण शहराचा मेन हब या भूमिगत विद्युत वाहिन्यांच्याद्वारे केला जातो आणि अशातच जर यापुढचा अपघात झाला, कोणत्याही प्रकारचा अपघातामध्ये स्थानिक नागरिकाला कोणत्याही प्रकारे दुखापत झाली, याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता इथं उपस्थित होतो। कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, LX मराठीसाठी खेड।